स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. चला, कसे आहात सगळे? हाऊ आर यू? एक बार चला, आता तरी म्हणायला शिका, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. कारण जशी एनर्जी तुम्ही क्रिएट कराल ना, तसंच जीवन घडणार आहे. एव्हरीथिंग इज द एनर्जी. आणि आजपासून आपली एनर्जी कशी पाहिजे? स्वस्त, मस्त, जबरदस्त. कारण आज आपण जीवनातल्या दुःखांची होळी करून जीवनातल्या आनंदांची दिवाळी साजरी करणार आहे. तर रेडी आहात ना सगळे? ओके. तर कालचा आपला थोडासा टॉपिक एक्सप्लेन करायचा राहिलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण या ऊर्जांना पूर्णपणे एक्सप्लेन करणार आहोत. तर स्वस्त, मस्त, जबरदस्त शिवाय सोबत आपण या ऊर्जांची सुरुवात करतो आहे. ओके, सो ग्रेट. लेट मी स्टार्ट शेअर द स्क्रीन. चला, काल आपण बघितलं होतं सबकॉन्शियस माइंड कशा पद्धतीने काम करते. उद्या ना. चलो, लेट स्टार्ट. ओके. सो बघा, काल आपण बघितलं होतं की आपला प्रत्येक विचार हे आपलं जीवन घडवत असतं. आणि जी काही तुम्हाला पाहिजे आहे ती गोष्ट, ती घटना आपल्याला माझ्या ह्याच्यात पाठवून ठेवल्या मी तो रिपोर्ट. काल आपण बघितलं होतं की जगाला खुश करण्यापेक्षा आपण आपली जबाबदारी घेऊन स्वतःला सगळ्यात पहिले आनंदी ठेवायचं आहे. कारण आपण आनंदी असू, आपण सेहतमंद असू, तर आपण आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अगदी आनंदाने घेऊ शकणार आहे. कुटुंबामध्ये सगळ्या प्रकारचा आनंद आपण निर्माण करू शकणार आहे. आणि आपण मग नवी लिस्ट तयार करायची होती की सगळ्यात पहिल्या क्रमांकावर जेव्हा तुम्ही असणार, तेव्हा जीवन सकारात्मक आणि पॉझिटिव्ह असं आपलं असणार आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला ज्या काय पाहिजे, जी काही गोष्ट पाहिजे, ती सूचना आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत अगदी सकाळी उठल्याबरोबर आपल्याला द्यायची आहे. जोही विचार आपण करणार आहे तोच विचार आपलं जीवन बनणार आहे. हमारा सोच ही हमारा जीवन है. सोच बदलेंगे तो हमारा जीवन बदलने वाला है. कारण शेतकऱ्याला माहिती आहे, गव्हाचं पीक काढायचं आहे तर त्याला गव्हाची पेरणी करावी लागेल. जे पीक त्याला काढायचं आहे त्याला तीच पेरणी करावी लागते, हा नियम आहे. तर व्हॉट यू फोकस ऑलवेज एक्सपांड अँड ग्रो. तर जे विचार आपण करतो, ज्या गोष्टींवर आपली फोकस जातो, तसंच आपलं जीवन बनत असतं. म्हणून फोकस नेहमी आपल्याला काय पाहिजे आहे. प्रेम पाहिजे ना, तर त्या व्यक्तीच्या प्रती तुम्ही जर म्हणाल की हा व्यक्ती रागीट आहे, हा व्यक्ती असा आहे तसा आहे, तर तिथे तुम्हाला प्रेमाची ऊर्जा भेटणार नाही. पण जर का तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंदाची व्याप्ती बघताय, तुमच्या जीवनामध्ये सुखाची व्याप्ती बघताय, तर तुम्हाला सुखच एक्सप्लेन कर. लोक म्हणतात की मॅडम, आमच्या जीवनातनं प्रयत्न करून पैसा येत नाही. अरे तुम्ही प्रयत्न करता, पण नेहमी साशंका काय असता, माझ्या जीवनात पैसा येईल की नाही येईल, येईल की नाही येईल, ही शंका असते. आणि मग जसं आपण म्हटलं ना, बाळा पडशील पडशील आणि लेकरू पडतो, त्याच पद्धतीने
पाहिजे असतं प्रेम आणि आपण नकारात्मक ऊर्जांचा विचार करत असतो आणि कळत नकळत जीवनामध्ये निगेटिव्हिटी आपल्या ह्याच्यात येत असते. तर जीवनामध्ये जर पॉझिटिव्हिटी पाहिजे, आनंद पाहिजे, तर फोकस त्याच गोष्टीवर ठेवायचा आहे जी गोष्ट आपल्याला आपल्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करायची आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला आजपासनं आपलं बेस्ट फ्रेंड बनायचं आहे. आपल्याला लोकांचा विचार करायचा नाही की कोणीतरी मसिहा तुमच्या जीवनात येईल आणि तो बदल घडवेल, असं मुळीच नसतं. यू आर द क्रिएटर ऑफ युअर लाईफ. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचं शिल्पकार. आणि म्हणून आजपासनं स्वतःसाठी वेळ काढायचा आहे. कारण या जगातल्या प्रत्येक व्यक्तीकडे फक्त आणि फक्त जीवन जगण्यासाठी 24 तास आहे. कुणाकडे 1 तास, 1 मिनिट, 1 सेकंद एक्स्ट्रा आहे का? आहे. सिद्ध करून दाखवू? आजपासून तुमच्या जीवनामध्ये थोडासा जास्त एक्स्ट्रा वेळ तुम्ही आणू शकता. चला बघू द्या जरा एखाद्याला आपण मयूर चव्हाण सर किती वाजता उठता झोपून? माईक माईक ऑन नाही झाला तुमचा अजून. 6:30 7. 6:30 7. आता समजा जर तुम्ही 6:30 7च्या जागी 5:30 6ला उठायला सुरुवात केली, 5:30 6ला उठायला सुरुवात केली, तर दररोज तुमच्याकडे 1 तास जास्त आ मयूर सर लक्षात द्या. जर 1 तास तुमच्याकडे एक्स्ट्रा, म्हणजे सर ज्या वेळेस उठतात त्यापेक्षा सरांनी जर 1 तास लवकर उठणं चालू केलं, तर सरांकडे रोजचा 1 तास जास्ती आहे. म्हणजे एका महिन्यात 30 तास जास्ती आहे. आणि म्हणजे 24 तासांचा एक दिवस. तर जवळपास जर त्या महिन्यात 31 दिवस आहे तर सरांकडे 1.5 दिवस एक्स्ट्रा मिळाला. पूर्ण महिन्याभरामध्ये सरांना जगायला 1.5 दिवस एक्स्ट्रा मिळाला. बरोबर की नाही? म्हणजे 24 आणि जवळपास जे काही तास एक्स्ट्रा निघाले, तर रोजचा 1 तासाचा सरांनी जर सेल्फ ग्रोथवर फोकस केला, स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी किंवा स्वतःच्या अर्थार्जनासाठी, त्या 1 तासाचं व्हॅलिड म्हणजे सरांनी ठरवलं की मला पुस्तक लिहायचं आहे. रोज 1 तास पुस्तक लिहिण्यावर पुस्तक लिहिण्यासाठी तर सर लेखक म्हणून प्रकाशित होतील. सरांना जर एखादं स्किल स्वतःमध्ये डेव्हलप करायचं आहे, तो 1 तास जो झोपण्यात चाललेला आहे, सरांनी जर या कामात लावला, फायदा होईल की नाही मयूर सर? कुछ तो बदला होगा ना. म्हणून लक्षात घ्या की जशी एनर्जी आपण देणार आहे तसाच रिझल्ट येणार आहे. आणि एनर्जी आपल्याला कशी द्यायची आहे? व्हॉट एक्झॅक्टली वी वॉन्ट. आपल्याला आपल्या जीवनात काय पाहिजे आहे, त्या काय पाहिजेवर आपली एनर्जी स्थिर करणं खूप गरजेचं आहे. कारण जीवनामध्ये सुख पाहिजे, समाधान पाहिजे, आरोग्य पाहिजे, प्रत्येकालाच पाहिजे. पण विचार, अरे असं तर नाही होणार, रस्त्याने चाललं तर ऍक्सिडेंट तर नाही होणार. प्रत्येक गोष्ट आपण फिअर आणि भीतीमध्ये जगतो. आणि हीच फिअर आणि भीती आपल्याला जीवनाचे प्रॉपर डिसिजन घेऊ देत नाही. जीवनामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स याच्यातनं क्रिएट होत असतात. तर म्हणून लक्षात घ्या की आपला जिथे फोकस जातो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे आपला फोकस जातो तिथे एनर्जी डायव्हर्ट होते. आणि एनर्जी दोनच प्रकारची आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. जर एखाद्याच्या औरामध्ये तुम्ही सतत म्हटलं की बाबा तू खूप छान आहे, खूप छान आहे, खूप छान आहे, आज ना उद्या तो चांगलाच होणार आहे. आणि तू म्हटलं काय माझं असं नशीब की माझ्या नशिबात असंच पडलं, आणि मग रोज 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 त्या नशिबाला, तर मग ते व्यक्ती तशीच बनणार आहे. दोष कोणाचा आहे त्याच्यात? भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे एव्हरीथिंग इज माइंड. समर्थांनी म्हटलेलं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. म्हटलंय की नाही म्हटलंय की सगळ्या गोष्टी आपल्या मनावर निर्भर आहेत. संत रविदासांनी म्हटलं मन चंगा तो कठोती में गंगा. मन स्वच्छ असेल तर जगामध्ये तुम्ही काही मिळू शकता. पण आपली गत कशी आहे माहितीये का? बहिणा बहिणी म्हटली तशी, मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. करायचं तर एक आहे, पण सतत जी निगेटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये आपण अट्रॅक्ट करतो, त्याच निगेटिव्हिटीकडे कळत नकळत आपल्या जीवनाचा फोकस होत असतो. आणि म्हणून आपला फोकस जिथे जाईल तिथे एनर्जी जाईल. आणि आपला फोकस म्हणून नेहमी सकारात्मक आणि पॉझिटिव्ह गोष्टींकडे जाणं खूप गरजेचं आहे. एक सकारात्मक ऊर्जा तुम्हाला तिथे निर्माण करण्याची खूप गरज आहे. ओके. सो नेक्स्ट, आपल्याला आजपासून आपल्या 24 तासांचं प्लॅनिंग करायचं आहे. आणि कारण सगळ्या सफल असफल व्यक्तींकडे हे 24 तास असतात. सो यू आर द मॅग्नेट, डू ड्रीम, डू डिझायर.
तुम्ही ते मॅग्नेट आहे. जे स्वप्न तुम्ही बघाल ते स्वप्न तुम्ही त्या पद्धतीने निर्माण करू शकता. सो डिसाइड व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट. तुम्हाला काय पाहिजे? सुख पाहिजे, आनंद पाहिजे, प्रगती पाहिजे? आजपासून चॉईस कुणाची आहे? भगवान असेल तर देईल, असं नाही आहे. माझ्यात हिंमत आहे, पाहिजे ते मी मिळवेन. डिसाइड व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट. तुम्हाला काय पाहिजे ती गोष्ट सगळ्यात पहिले तुम्हाला डिसाइड करायची आहे की तुम्हाला काय पाहिजे. असं नाही म्हणायचं असेल हरी तर देईल पलंगावरी, असं होत नाही. त्याच्यासाठी आपले प्रयत्न आपल्यालाच करावे लागतात. जेव्हा आपण ते पॉझिटिव्ह प्रयत्न करू तेव्हाच रिझल्ट येईल. कारण सर्वोत्तम सुख हेच आपलं जीवन आहे आणि याचा आपल्याला स्वीकार करायचा आहे. आणि याच्यासाठी एपीजे अब्दुल कलाम सरांचे 5 वाक्य हे तुम्हाला तुमच्या घरच्या आरशावर चिटकवून ठेवा. सकाळी दिवसभरात ज्यांना जास्ती आरसा पाहिजे सवय असेल ना त्यांच्यासाठी तर अतिउत्तम. आणि जे लोक दिवसभरात एकदा तरी आरशासमोर जात असेल त्यांच्यासाठी पण महत्वाचं आहे. रोज सकाळी जेव्हा तुम्ही फ्रेश होता हे पुढचे 5 वाक्य रोज स्वतःला सांगायचे. आपल्या घरी मुलं असतील, आपल्या घरी जे कोणी व्यक्ती आहेत, करिअर ओरिएंटेड असेल किंवा काही, प्रत्येक व्यक्तीला हे 5 वाक्य सांगणं गरजेचं आहे. आय एम द बेस्ट. मी बेस्ट आहे. आय कॅन डू इट. मी कुठलंही काम करू शकतो किंवा शकते. गॉड इज ऑलवेज विथ मी. प्रत्येक कामासाठी परमेश्वर माझ्या सोबत आहे. आय एम अ विनर. मी जिंकण्यासाठी जन्माला आलोय आणि आजचा दिवस माझा आहे. कारण कालचा दिवस गेला, उद्याचा दिवस आपल्याला माहित नाही कसा राहणार है. बट मेरे हाथ में क्या है? भगवान ने अगर उस 10 लाख लोगों में मेरा नंबर नहीं लगाया आणि आजची सकाळ मी पाहिलेली आहे तर याचाच अर्थ काय आहे? टुडे इज माय डे. आजचा हा दिवस माझा आहे आणि या दिवसाला परम सुखाने, समाधानाने, आरोग्याने, ऐश्वर्याने, दीर्घायुष्याने परिपूर्ण करण्यासाठीच माझं हे जीवन आहे. ठीक आहे. आय एम द बेस्ट. आय कॅन डू इट. गॉड इज ऑलवेज विथ मी. आय एम अ विनर अँड टुडे इज माय डे. ओके. सो नेक्स्ट, त्याच्यानंतर एक प्रेयर. कसं आहे ना, आपण लाईफमध्ये माहिती आहे कुठं चुकलो. अंतर मनामध्ये तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की आपण कुठं चुकलो, पण ते आपल्याला फोकसमध्ये नसतं. समोरचा व्यक्ती कुठं चुकला हे मात्र आपल्या फोकसमध्ये जास्ती असतं. बरोबर की नाही? तर ही प्रेयर तुम्हाला सांगते, म्हणजे या प्रेयरसाठी 15-15 हजारांचे क्लासेस होतात. आणि या प्रेयरची अशी विशेषता आहे की एका अगदी खूप गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मानसिक आजारी गुन्हेगारांना या प्रेयरसाठी एका व्यक्तीने दुसऱ्या, म्हणजे त्या समूहासाठी ती प्रेयर म्हटली रोज मनापासनं. त्या व्यक्तींना कधी पाहिलंही नाही तरी सुद्धा त्या सगळ्या, म्हणजे तो पागलखाना बंद करावा लागला, इतकी या प्रेयरची व्हॅल्यू आहे. आणि याच्यासाठी अगदी मोठ्या लेवलवर क्लासेस होतात. सो आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तर आय एम सॉरी म्हणजे कळत नकळत माझ्याकडनं ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या सर्व चुकांसाठी मी माफी मागत आहे. त्या चुकांसाठी मला माफ करा. मी तुमची आभारी आहे. थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. या पद्धतीने आपल्याला ही प्रार्थना रोज म्हणायची आहे. आणि आपल्या जीवनाला खरोखर हमारे विचार ही हमारा जीवन आहे. प्रत्येक विचार सकारात्मक करायचा आहे. आपणच आपल्या जीवनाचं शिल्पकार आहोत. भगवान बुद्धांनी काय म्हटलंय? व्हॉट वी थिंक वी बिकम. सो स्टार्ट युअर पॉझिटिव्ह लाईफ फ्रॉम टुडे. आज आत्ता या क्षणापासनं आपल्या नव्या सकारात्मक जीवनाच्या यात्रेला आपल्याला सुरुवात करायचं आहे. आणि त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या जीवनातल्या पास्ट मधल्या सर्व दुःखांना टाटा बाय बाय आज करणार आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही स्वतःला अलाव कराल तेवढाच सुंदर आणि सकारात्मक अनुभव तुम्ही तुमच्या जीवनासाठी घेऊ शकणार आहात. तर रेडी आहात मेडिटेशनसाठी? एक 2 मिनिटं देते मी तुम्हाला. सगळं प्रॉपर रिलॅक्स होऊन बसा, थोडं पाणी पिऊन घ्या. आपण आता मेडिटेशन करणार आहे. ठीक आहे? चला, 2 मिनिटात सगळ्यांनी रेडी व्हायचंय फॉर द प्रेयर. चला, आता आपण मेडिटेशन सुरू करणार आहोत. अलाव करा स्वतःला. जीवनातल्या ज्या काही दुःखांना तुम्ही सहन केलेलं आहे, होऊ शकतं हे दुःख तुम्ही सहन केलेलं खूप मोठं असेल
आणि ज्या लोकांनी हे दुःख दिले त्यांना माफ करणं कठीण असेल, पण आज प्रयत्न करायचा आहे त्यांना माफ करण्याचा. कारण जेव्हा जेव्हा त्या लोकांची आठवण येते, त्रास आपल्यालाच होतो. आणि म्हणून सोडून द्यायचं आज त्यांना, सगळ्या दुःखांना त्यांनी दिलेल्या. जेवढा सहजतेने माफ कराल ना, तेवढा सुंदर अनुभव तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेणार आहे. आणि म्हणून आज कठीण असेल एखाद्याला माफ करणं, पण ते माफी आपल्याला द्यायची आहे, माफ करायचं आहे. ठीक आहे. सो अलाव युअर सेल्फ की तुम्ही त्यांना माफ करणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये ती पॉझिटिव्हिटी आणि तो आनंदाचा अनुभव घेणार आहे. ओके. सो लेट्स रेडी. फक्त जे ऐकायला बसले असतील आणि घरचे कामं करत असतील त्यांना या मेडिटेशनचा लाभ होणार नाही आहे. चला, डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कायम स्वरूपी निघून जात आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळत आहे. संपूर्ण सकारात्मकता आपल्याला प्राप्त होत आहे. आज आपण एक सुंदर प्रवास करणार आहोत. एक सुंदर प्रवास, ज्या प्रवासामध्ये आपण जे काही जीवन जगलेलं आहे, या संपूर्ण जीवनामध्ये बरेच दुःख आपण सहन केलेले आहे. कदाचित त्या दुःखांना कुणीतरी जबाबदार असेल. आज आपण या ध्यान साधनेद्वारे त्या प्रत्येक जबाबदार व्यक्तीला माफ करणार आहे. माफी देणं खूप कठीण आहे, कारण कदाचित त्या समोरच्या व्यक्तीने दिलेला त्रास हा त्याहीपेक्षा खूप मोठा आहे. आणि आपल्याला त्या व्यक्तीला माफ करणं कठीण आहे. पण जेवढ्या सहजतेने प्रयत्नपूर्वक तुम्ही त्या व्यक्तीला माफ कराल, तेवढंच आपल्या जीवनावरचं ओझं कमी होणार आहे. आणि कळत नकळत जर आपण कुणाला दुःखी केलेलं आहे, आपल्या शब्दांनी, कृतीनी आपण कुणाला तरी दुःख दिलेलं असेल, तर आज मनोमन त्या व्यक्तीची आपल्याला माफी मागायची आहे. कळत नकळत आपण कुणाला दुःख दिलं असेल, अशा प्रत्येक व्यक्तीची मनोमन माफी मागायची आहे. आज परवानगी द्या स्वतःला. त्या दुःखातनं बाहेर पडत असताना कदाचित डोळ्यांमध्ये अश्रूंच्या धारा लागतील, त्यांनाही थांबवू नका. आज संपूर्णतः रिकामं व्हायचंय, कारण इथून पुढे आपल्याला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा निर्माण करायची आहे. इथून पुढे आपल्याला आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा निर्माण करायची आहे. चला तर मग गेल्या 24 तासाला आठवा. गेल्या 24 तासामध्ये छोट्या मोठ्या अनेक घटना आपल्या जीवनात घडल्या. त्या 24 तासामध्ये ज्या काही चांगल्या घटना होत्या, त्या प्रत्येक चांगल्या घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आज आपण मनाच्या गाभाऱ्यामध्ये फक्त आणि फक्त जीवनातील पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता, आनंदाचे क्षण कुलूप बंद करणार आहे. आणि गेल्या 24 तासात
जेही तुम्हाला दुःख देणारे क्षण होते, कदाचित कुणाची कृती असेल, कुणाचे शब्द असतील, त्यासाठी सगळ्यांना माफ करा. तुमच्या जीवनात दुःख देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. आणि कळत नकळत आपण कुणाला दुःखी केलेलं असेल, त्या दुःखांसाठी मनोमन त्या व्यक्तीची माफी मागा. बघा, गेल्या 24 तासातील ओझ, मनावरचा ताण कमी होतोय. असंच आपण गेल्या 1 महिन्यांच्या क्षणांमध्ये जाऊ. प्रत्येक दिवस म्हणजे असंख्य क्षणांचा भंडार असतो. मग महिन्याभरात आपण अनेक क्षण जगलो, आणि या अनेक क्षणांमध्ये काही क्षण आनंदाचे होते, काही क्षण मनाला दुःख देणारे होते. आनंदाच्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा, आणि छोट्यातल्या छोट्या दुःखद क्षणांना मनातून काढून त्या दुःखांना बाहेर काढा. जे कुठे व्यक्ती जबाबदार होते, त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. आयुष्य खूप सुंदर आहे, आणि ह्याला आपण अधिक सुंदर करू शकतो. अलाव युअर सेल्फ. माफी देणं, माफ करणं, आणि आनंदाला मनाच्या गाभाऱ्यात साठवून देणं. जीवनामध्ये अगदी 1 वर्षामध्ये काही घटना घडल्या असतील, आणि या वर्षभरात घडलेल्या अनेक गोष्टी, अनेक घटना आपल्या जीवनाच्या दुःखांचे कारण बनले असतील. त्या सर्व दुःखांच्या कारणांना जी व्यक्ती जबाबदार आहे, तुमच्या जीवनातील दुःखांच्या कारणांना जी जी व्यक्ती जबाबदार आहे, आज माफ करून टाका. त्रास होईल माफ करताना, पण माफ करायचा प्रयत्न करा. आणि कळत नकळत आपण कुणाला दुखावलं असेल ना, त्यांची मनोमन माफी मागा. आपण सगळे या ब्रह्मांडाचा एक अंश आहे. आपण या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहे. तुम्ही दिलेली माफी आणि तुम्ही मागितलेली माफी या ब्रह्मांडाकडे पोचणार आहे. अलाव युअर सेल्फ. अलाव युअर सेल्फ. आता आपण जीवनातील मागील आणखी मागे आणखी मागे तुमचे शालेय जीवन, महाविद्यालय जीवनामध्ये जातोय. असंख्य क्षणांनी बनलेलं हे जीवन आहे. बघा, या एवढ्या वर्षांमध्ये तुम्ही जवळच्या व्यक्तीला गमावलं असेल. आयुष्यातल्या त्या व्यक्तीने कधी कायमस्वरूपी दूर झाला असेल, किंवा कधी तो व्यक्ती काही कारणांनी तुमच्या पासून दूर झाला असेल. त्या व्यक्तीच्या जाण्याने जीवनामध्ये दुःखाची एक छटा कायम स्वरूपी राहिलेली असेल. त्या दुःखाच्या छटांसाठी कारणीभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आज माफ करून टाका. एखाद्या व्यक्तीच्या आठवण्यानेही दुःख होतं, त्या आठवणींना माफ करा. त्या व्यक्तीच्या कृतीला माफ करा. त्या व्यक्तीच्या जीवनाला माफ करा. तुम्ही जेवढ्या सहजतेने माफ कराल, तेवढा जीवनात आनंद असणार आहे. आणि कळत नकळत आपण कुणाला दुखावलं असेल, कुणाच्या तरी चेहऱ्यावर अश्रू आणण्याचं काम आपण केलेलं असेल, त्यासाठी त्या व्यक्तीची माफी मागा. कधी कधी कळत नकळत आपण खूप जवळच्या लोकांनाच दुखावलेलं असतं. शब्दांनी, कृतीनी, खूप अपेक्षांच्या याच्यात कुठेतरी आपण दुःखांची निर्मिती केलेली असते. पण आज आपल्याला मोकळं व्हायचंय. आज आपल्याला आनंदाच्या नवयात्रेवर जायचंय, आणि त्यासाठी हा भूतकाळ, जो कटू भूतकाळ आहे, त्याला विसरून जायचं आहे. आणि प्रत्येक आनंदाच्या क्षणाला जीवनातून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. अगदी तुमचं बालपण, महाविद्यालयीन जीवन, जे जे तुम्ही जगलाय ना, ते असंख्य क्षणांचं आहे. कधी यश आलं असेल, कधी अपयश आलं असेल, कधी बालपणाचा एखादा मित्र मैत्रीण याच्यासोबत खूप गट्टी जमली असेल, किंवा कधी त्याच्यासोबत अबोला धरला असेल. असंख्य क्षण होते, त्यातूनही आपण खूप दुःखी झालो असेल किंवा आनंदी झालो असेल.
त्या दुःखांना कारणीभूत प्रत्येक व्यक्तीला माफ करा. अगदी बालपणापासून एखादी घटना तुमच्या जीवनात घडली असेल, त्या घटनेला जबाबदार व्यक्तीला आज माफ करा. कुठलाही द्वेष, कुठलाही क्लेश मनात ठेवू नका. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. अगदी परमनंटली माफ करा. परमनंटली माफ करा. परमनंटली माफ करा. आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि आपल्याला त्या व्यक्तीला माफ करायचं आहे, कारण आपल्या जीवनात आनंद आणायचा आहे. बघा, आता आपण त्या क्षणात जातोय, जो क्षण म्हणजे आपला जन्मदिवस. ज्या क्षणाला आपण या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला तो क्षण. आणि बघा, ते आपलं इवलुस रूप, त्या ईश्वराने आपल्या आई वडिलांच्या हातात दिलेलं ते सुंदर तुमचं गोंडस रूप. आणि तेव्हा त्या ईश्वराने एक कोरी पाटी घेऊन दिलेली होती तुम्हाला. ती म्हणजे जीवन तुमच्यासाठी सुखी, समाधानी, आनंदी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जगण्याची कोरी पाटी दिली होती. बसाच, फक्त ती कोरी पाटी आई वडिलांच्या आशीर्वादांसोबत परत आणायची आहे. आई वडिलांच्या आशीर्वादांसोबत ती कोरी पाटी परत आणायची आहे. कारण इथून पुढे आपल्याला त्या पाटीवर परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची नवी ऊर्जा लिहायची आहे. इथून पुढील प्रत्येक श्वासासोबत जीवनामध्ये फक्त आणि फक्त परम सुखाची व्याप्ती पाहिजे आहे. परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची व्याप्ती पाहिजे आहे. परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची व्याप्ती आपल्याला हवी आहे. जीवनामध्ये प्रत्येक क्षण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य आपल्याला लाभत आहे. हे ईश्वर, ऐसा ही हो. हे ईश्वर, ऐसा ही हो. हे ईश्वर, ऐसा ही हो. ती कोरी पाटी घट्ट हृदयाजवळ पकडा. आणि आता अनंत स्रोतातली ब्रह्मांडीय ऐश्वर्य ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रावर प्रवेश करत आहे आणि तुम्हाला संपूर्ण आशीर्वाद प्रदान करत आहे. जीवनामध्ये परम सुखाची ऊर्जा, समाधानाची ऊर्जा, आरोग्याची ऊर्जा, ऐश्वर्याची ऊर्जा, दीर्घायुष्याची ऊर्जा आपल्या जीवनात येत आहे. आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा तुमच्या जीवनात येत आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा तुमच्या जीवनात येत आहे. हे ईश्वर, ऐसा ही हो. हे ईश्वर, ऐसा ही हो. हे ईश्वर, ऐसा ही हो. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट करायचं आहे. एक सुंदर स्माइल. आणि याच सुंदर स्माइल सोबत हळुवार डोळे उघडायचे आहेत. हळुवार डोळे उघडायचे आहेत. स्लोली, स्लोली, स्लोली ओपन युअर आईज. हळुवार डोळे उघडायचे आहेत. कम बॅक विथ स्माइल. स्माइल हा लाख मोलाचा दागिना आहे. जिथे कुठल्याही पैशाची आपण तुलना करू शकत नाही. कारण अनेक लोकांकडे भरपूर पैसा आहे, पण आनंद नाही आहे. पण आपल्याला जर चेहऱ्यावर सुंदर स्माइल क्रिएट करता आलं, तर त्या स्माइल सारखी दुसरी कोणती सकारात्मक ऊर्जा नाही. सो आयुष्यात तुमच्याजवळ एक सुंदर गिफ्ट राहणार या 10 दिवसांमध्ये. ते म्हणजे इनर स्माइल. कुणाला तरी दाखवण्यासाठी क्रिएट केलेलं प्लास्टिक स्माइल नाही. तुमच्याकडे असणार आहे ते सुंदर इनर स्माइल. सो कम बॅक विथ स्माइल. कसं वाटतंय? कोण कोण ऍटलिस्ट माफ करण्याचा प्रयत्न केला? शीतल मॅडम बोला. मॅडम, असं वाटत होतं डोकं असं जड झालंय आणि बाहेर काहीतरी जातंय आपल्या डोक्याच्या. जे आपण लोकांचा राग मनामध्ये ठेवतो तसं बाहेर जात होतं आणि शेवटी शेवटी असं डोळ्याला, आता सुद्धा डोळ्याला पाणी येत असं. बढिया.
बोला शिल्पा मॅडम. मॅडम खूप सुंदर अनुभव होता. माफ केलं की नाही? खूप म्हणजे खूप. हो हो, नक्कीच. खूप छान आणि एकदम फ्री माइंड, एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटलं. खूप ग्रेट. सुंदर अनुभव. म्हणजे मी खूप वेळा मी मेडिटेशन करायचा प्रयत्न करते, पण आज खरंच खूप बरं वाटलं. चला, ग्रेट. थँक्यू मॅडम. थँक्यू. माहितीये का आपल्याला, ज्या काही आपण अपेक्षा जीवनामध्ये करतो, व्यक्तींच्या प्रती, एखाद्याच्या वागणुकीच्या प्रती, आणि खरी गरज असते आपल्याला मोकळं व्हायची. जोपर्यंत आपण बांधून ठेवतो, जीवनामध्ये तो आनंद येत नाही. आणि जेव्हा व्यक्त व्हायला, मोकळं व्हायला देतो, तेव्हा आयुष्य खूप सुंदर होऊन जातं. सुची मॅडम, बोला, काय म्हणताय? इस काय नाही, माझा पण अनुभव खूप छान होता. आणि जे तुम्ही आता ते म्हटली होती ना, आपण प्रेयर करतो होपोनोपोची, ती हम्म. ऍक्च्युली मी रोज करते. तर त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह फिलिंग येतं. कसं होतं की पुष्कळ म्हणजे आपण लहानपणापासून भरपूर अशा गोष्टी करतो की ज्या आपल्याला करायच्या नसतात पण चुकून आपल्या हातून होऊन जातात. पण ते रोज करण्यामध्ये ना, म्हणजे 30 मिनिटाचा ऍक्च्युली तो सेशन असतो माझा सकाळी, पण मला त्याच्यातनं खूप पॉझिटिव्ह फिलिंग येतं. आणि आता पण असं झालं होतं, की म्हणजे माझं माइंड त्या वर्ड्समध्ये होतं, पण म्हणजे असं वाटत होतं, की मला झोप लागली आहे. पण ॲक्चुअली मला माहित होतं, की नाही मी ऐकत आहे ते कुठेतरी. ते छान वाटलं ॲक्चुअली. आणि एकदम आपण शांत. याही पेक्षा पॉवरफुल एक मेडिटेशन घेणार आहे, ज्यात तुमच्या शारीरिक व्याधींवर आपण वर्क करणार आहे. म्हणजे तुमचा जो फिजिकल आणि मेंटल ट्रेस आहे, तो त्या मेडिटेशन मधनं आपण काढणार आहे. पण ते आपल्या रेकीचा शक्तिपात झाल्यानंतर आपण त्यावर वर्क करणार आहे. ओके. चल, सो पुढे जाऊया. आजचं मेडिटेशन कसं वाटलं? सगळ्यांचे शेअरिंग आपण घेऊ शकत नाही, तर कृपया आज ग्रुप ओपन झाल्यावर तिथे शेअर करा, म्हणजे बाकीच्यांना पण प्रेरणा मिळेल. पण काल मी तुम्हाला म्हटलं होतं की बाबा 2 दिवसाचं सेशन चांगलं वाटलं असेल, तुम्ही छान छान म्हणून इथे माहिती, आणि म्हटलं 3 लोकांना शेअर करा. तर आज म्हटलं असतं की आज 1000 लोक तरी पाहिजे होते इथे. आज रोजच्या पेक्षा संख्या कमी आहे. सो कोशिशें और होनी चाहिए. कारण आपण ते माध्यम बनणार आहे. लक्षात घ्या की आपण पैशाने कोणाला सुख देऊ शकत नाही, पण आपल्या शब्दांनी एकाच्या जरी चेहऱ्यावर स्माइल क्रिएट झालं ना, सो जिंदगी बहुत अच्छी हो जाएगी. तर आज आपला नेक्स्ट विषय सोडून द्यायला शिका. उद्यापासून, कारण आपण रेकीचा क्लास चालू करणार आहे, ऍक्च्युअल रेकी. अजूनपर्यंत आपण सबकॉन्शियस माइंडवरच आहे, माइंड पॉवर. उद्यापासून आपण रेकी शिकणार आहे. आज त्याच्यासाठी नवा मंत्र आपल्या जीवनामध्ये, लेट गो करायला शिका, सोडून द्यायला शिका. कसं असतं ना, कुणीतरी तुमच्याबद्दल काहीतरी बोलतं, कुणीतरी तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी बोलतं, आणि तुम्हाला ते कोणीतरी येऊन सांगतं. तुमच्या डोक्यात 4 दिवस तोच तोच विचार घोळत राहतो. तुमच्या डोक्यात तोच तोच विचार कंटिन्यू घोळत राहतो. आणि काय होतं मग? तुमचं कामात लक्ष लागत नाही, चित्त एका ठिकाणी राहत नाही, तुम्हालाच त्रास होतो. त्यापेक्षा ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून द्या ना. विसरू नका, पण तिला आपल्या विचारांवर ताबा मिळवू देऊ नये. नाही तर सब्जी बना रे, अरे यांनी मला असं का म्हटलं, ऑफिसचं काम करून राहिले यांनी मला असं का म्हटलं, कपडे धुवून राहिले ते जर मशीन मध्ये धुतल्या नसेल जात आणि हाताने धुतल्या जात असेल, तर बिचारे त्या कपड्यांचा जास्ती रंग जाईल. कारण त्यांनी मला असं का म्हटलं, तो राग कपड्यांवर निघेल. बरोबर की नाही? तर सोडून द्यायला शिका. जर आपण गोष्टी तिथल्या तिथे सोडून द्यायला शिकलो ना, आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल. तुमचा एखादा जवळचा व्यक्ती अचानक तुमच्या विरोधात जातो, तुम्ही त्याच्यासाठी खूप काही केलेलं असतं, खूप काही सोसलेलं असतं, त्याची अडचणीत खूप मदत केलेली असते, अडचणीत त्याची साथ दिलेली असते, आणि तोच व्यक्ती तुमच्या दूर जातो, तुमच्या विरोधात जातो. तुम्हाला तीच गोष्ट सतत सतत खात राहते की मी या व्यक्तीला एवढं केलं आणि हा व्यक्ती माझ्यासाठी असा का वागतो, आणि तुम्ही स्वतःला दोष देत राहता, दिवस तसेच त्रासात ढकलत राहता. त्यापेक्षा तो आपला नव्हताच ना, असं समजून चला. कारण स्वतःला त्रास करून घेतल्याने त्याला पश्चाताप होणार नाही. आणि म्हणून स्वतःला त्रास करून घेऊ नका.
आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण आपला आहे आणि आपल्याला तो आनंदात जगायचा आहे, आनंदात जगता आला पाहिजे. खूपदा असं वाटतं ना, असं केलं असतं तर तसं झालं असतं, असा निर्णय अजून याच्यात थोडा थांबलो असतो तर जरा बरं भेटली असती. ते एक वाक्य असतं ना पुरुषांचं, किंवा महिलाही म्हणतात थोडी जरा थांबली असती तर अजून चांगलं भेटलं असतं. तर लक्षात घ्या, हे फक्त वाक्य आहे. असं केलं असतं तर तसं झालं असतं, असा निर्णय घेतला असता तर तसा फायदा झाला असता, यामुळे असं झालं असतं, त्यामुळे तसं झालं असतं. ध्यान सोडून मित्रमैत्रिणींनो, झालेल्या गोष्टीवर विचार करून फक्त वेळ आणि ऊर्जाच वाया जाणार आहे. बदलू शकणार आहे का आता? अहो, आत्ताचा घेतलेला श्वास आपण परत आणू शकत नाही. कालच्या दिवसात जे काही घडलं ते घडून चुकलं, त्याच्यावर आपण काहीच करू शकत नाही. आपल्या हातात ना गेलेला कालचा दिवस आहे, ना येणारा काळ आहे. आपल्या हातात फक्त वर्तमान आहे. म्हणून जुन्या निर्णयातून फक्त शिकायचं असतं, पुढे काय करायचं याच्यावर लक्ष केंद्रित करायचं असतं आणि झालेल्या गोष्टींना सोडून देऊन पुढं काय करायचं तेच मात्र ठरवायचं असतं. फक्त तुम्हाला जीवनात काय, व्हॉट एक्झॅक्टली व्हॉट, तुम्हाला जीवनात कोणतं सुख पाहिजे, समाधान पाहिजे, आरोग्य पाहिजे, त्याच्यावर तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो. हा असंच वागला, तो तसंच वागला, हा असंच बोलला, याने माझा विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे मित्रांनो, किती त्रास करून घ्याल? कोण कसं वागला या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा पुढं कसं वागायचं त्याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा, त्याच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. तुम्ही रस्त्याने चालत आहात, एखाद्या छोट्याशा घटनेने कुणीतरी तुम्हाला काहीतरी बोललं, तुम्ही लगेच गाडी बाजूला लावून त्याच्याशी भांडायला सुरुवात करता. काय गरज आहे? ज्यांनी गाडी ठोकली तो परत का तुमच्या आयुष्यात येणार आहे का? जर होणारं झालेलं नुकसान जर सहन करण्याला असेल ना, थोडं कमी असेल, वाद घालत बसू नका. कारण तो वाद, तो द्वेष कशा पद्धतीने होते आपण समजू शकत नाही. कशाला त्रास करून घेता? त्याचा आणि तुमच्या भूतकाळात कधी संबंध आलेला नसेल किंवा भविष्यात येणार नसेल, तर अशा व्यक्तीसोबत वाद कशाला घालायचा? लोक गाडी पार्किंगला लावतात आणि ती पार्किंगच्या चिठ्ठीसाठी वाद घालतात. लीगल पावती आहे की नाही, अरे त्या 5 रुपये 20 रुपयाच्या पावतीने फरक पडणार नाही, पण त्या व्यक्तीशी तिथे जो तुम्ही वाद घालता त्याच्यामुळे तुम्ही छान फॅमिली सोबत एन्जॉय करायला गेला असता, देवदर्शनाला गेला असता, आणि तो पार्किंग वर घातलेला वाद देवाच्या मंदिरात लक्ष राहत नाही, कारण देवाला नमस्कार करताना तो पार्किंग वाला आठवतो. मग खरंच त्या पार्किंग वाल्याची दरसाठी त्या 10 रुपये 20 रुपयाच्या पार्किंगच्या चिठ्ठीसाठी वाद घालणं योग्य आहे का? त्याच्याही पेक्षा महत्वाचं आहे की तुम्ही ते आनंदाचे क्षण कुटुंबासोबत देवदर्शनाला किंवा एखाद्या पिकनिकच्या स्थळी गेलेले आहे. आणि म्हणून सांगते की ज्या गोष्टींनी ना आपलं बिघडणार आहे जास्ती काही, आणि काय खूप मोठ्या जगात मध्ये, आता मला सांगा, तुम्ही 20 रुपयाची पावती मागितल्याने सगळी शासन प्रक्रिया बदलणार आहे का? भ्रष्टाचार पूर्णपणे भारतातला थांबणार आहे का? बरोबर आहे. आणि विचार करा, तो जो व्यक्ती तिथे काम करतोय त्याला वरून आदेश आलेला आहे, तोही काही मालक नाहीये बिचारा, की त्या पावतीसाठी तुम्ही त्याच्याशी वाद घालून राहिले. आणि असे वाद बऱ्याचदा घातले जातात आणि त्याच्याने काय होतं? निष्पन्न तर काहीच होत नाही, पण आपल्या मनाला, आपल्या डोक्याला त्रास आपण करून घेतो. आणि आपल्या चांगल्या कुटुंबासोबत किंवा मित्र परिवारासोबत तुम्ही गेलेले असतात, तो मूड मात्र स्पॉइल करून टाकता. आणि म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींना आयुष्यात सोडून द्यायला शिका. आपली वेळ आणि ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा डोक्याला शीन घालून देणं म्हणून सांगा, लक्षात घ्या की बाबा तूच मोठा, म्हणून बऱ्याच गोष्टी सोडून टाकायच्या. क्रियावादी व्हायचे आपल्याला, प्रतिक्रियावादी नाही. प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया दिलीच पाहिजे नाहीये. आपल्यासाठी कोणती ऍक्शन योग्य आहे तेवढी करायची. कारण जगाला सुधारण्याची जबाबदारी काही आपण घेतलेली नाही या. ठीक आहे, ज्यांच्यावर दिली आहे ते किती सुधारून राहिले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आपली जबाबदारी आहे का अख्ख्या जगाला सुधारण्याची? जवळच्या व्यक्तीकडून किंवा सहकार्याकडून कामात एखादी चूक झाली, त्यामुळे आपलं नुकसान झालं, तुम्ही चिडला, त्याच्यावर रागवला, ठीक आहे, पण सतत तोच तोच विषय डोक्यात राहत असेल,
तो विषय सारखा सारखा कोणासमोर काढत असाल तर तुम्ही चुकत आहात. कामात चुका होतच असतात, फक्त एक चूक वारंवार होऊ द्यायची नसते. शांत होऊन कुठल्याही परिस्थितीत नॉर्मल होणं हे खूप महत्वाचं आहे, किंवा प्रत्येक वेळी रागवणं हेच गरजेचं नसतं. आता घरामध्ये एखादा व्यक्ती दिवसभरात ना आला आणि त्या व्यक्तीला सवय असते की सामान सगळं जागेवर नीट नेटकं दिसलं पाहिजे, मग हे इथेच कसं ठेवलं, तिथेच कसं ठेवलं, जेवढा तो व्यक्ती घरात आरडाओरडा करण्यात घालवतो ना, त्याच्यापेक्षा दिसलेल्या गोष्टी असेल बिचारी ती पण घरात कामात राहिल्या, 2 गोष्टी मुलांनी केलेला पसारा तिथे स्वतःही उचलून ठेवून दिलं तर काहीच बिघडत नाही. निश्चितच जेवढी एनर्जी व्यक्ती ओरडण्यात घालवतो ना घरात, तेवढी त्याच्यापेक्षा किंबहुना खूप कमी एनर्जी घरात आवरायला लागेल, आणि तेवढीच पत्नीला कुटुंबाला मदत झाली तुमची तर त्यांनाही बरं वाटेल. आणि म्हणून हे जे असतात ना की एकदम 10 वेळा हात धुतलेच पाहिजे, त्याला ओसीडी नावाचा आजार म्हणतात. लक्षात घ्या, एकदम खूप सारं लहान मुलं आहे, थोडा पसारा करतीलच. मला सांगा, ज्या घरामध्ये लहान मुलं आहेत आणि तुम्हाला खेळणे पसरलेले दिसणार नाही, सामानाचा पसारा दिसणार नाही, समजून घ्या की त्या घरातली बाई आणि लेकरं दुःखी आहे, आणि त्यांच्यावर ओरडणारा माणूसही दुःखी आहे. का? तो सगळं बाहेरचं फ्रस्ट्रेशन घरात आणून टाकते. आता तुम्हाला त्याच्यासाठी उपाय सांगते मी, नुसतं आपण काय प्रॉब्लेम त्याच्यावर डिस्कशन करणार नाही, उपाय सांगते. मी जेव्हा 8वी 9वी 10वीला ट्युशन मध्ये होती ना, आमचे सर होते, आज या जगात नाही या, पण त्यांच्यासारखं टीचर बनायला मला खूप आवडायचं, कारण त्यांनी आम्हाला सुरुवात खूप छान करून दिली. तर त्या सरांनी ट्युशनला येताना मला एक सांगितलं होतं की त्यांचं फर्स्ट फ्लोअरवर ट्युशन होती. खाली म्हणे जेव्हा तुम्ही येताना म्हणे तर पहिल्या पायरीवरच्या बाजूला कोपरा आहे म्हणे, तुमच्या डोक्यात जेवढेही विचार आहे तेवढे विचार सगळ्या दुनियाभराचे तिथे टाकून यायचे, म्हणजे त्याचं गाठोडं तिथे टाकून यायचं. एक एक पायरी चढताना एकच विचार करायचा की आमचं अभ्यासासाठी आम्ही इथे आलेलो आहे, आमचं गणितची ट्युशन आहे आणि आम्हाला याच्यात परफेक्ट व्हायचं आहे. मग 1-1.5 तासाचा क्लास झाल्यानंतर तो अभ्यास घरी घेऊन जायचा आहे की ते बाहेरचं गाठोडं उचलून घेऊन जायचं, चॉईस तुमची. आणि त्याच्याच सारखं एक सुंदर उदाहरण सांगते की आपण काय करू शकतो. बघा, वर्किंग वुमन असेल, घरातला कर्ता पुरुष असेल, बाहेर काम करून घरात वागणं बऱ्याच लोकांचं चुकतं. तिथे आपण कुटुंबाकडून अपेक्षा करतो. आज पत्नीला वाटतं की मी पण थकून येते, माझ्यावर पण जबाबदारी आहे, आणि कुठेतरी तिची पण मानसिक तारांबळ उडालेली असते. कारण बिचारी ती टीचर असेल तर अजूनच जास्ती का, आता परीक्षा संपल्या, बिचाऱ्यांना घरी पेपरचे गठ्ठे आणलेत तपासायला. म्हणजे घरही पहा, मुलंही पहा, शाळेचंही जा आणि घरी पेपरही तपासा. त्यांच्यावर मल्टीटास्क आलेला असतो. पण लक्षात घ्या, कितीही प्रयत्न केला तरी ही तुमची काय झाली, तुम्ही स्वीकारलेली जबाबदारी आहे. घरचा कर्ता पुरुष ज्याही कामावर जातो, बिझनेस आहे, नोकरी आहे, किंवा जी महिला बाहेर जाते, त्यांनी एक काम करायचं. घरासमोर एखादं झाड असतं छोटं मोठं किंवा कुंडीत लावलेलं, त्या झाडाला सांगायचं की हे माझं घर आहे, आणि मी या कामावर, म्हणजे तुम्ही जेव्हा घरातून कामाला गेलात ना, तर कामावरून घरी येताना ही प्रक्रिया करायची. तुमच्या बाहेरच्या जगातला सगळा ताण, टेन्शन तो त्या झाडावर टांगून द्यायचा. अशी एक काल्पनिक झोळी ठेवायची, बॅग ठेवायची जवळ, आणि त्या झाडावर टांगून द्यायची. आणि घरात प्रसन्न पोहोचताना फक्त तुमच्यातले तुम्ही तुम्ही पोचताय, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या जोडीदारासाठी, तुमच्या आई वडिलांसाठी तुम्ही पोचताय, हा विचार करा. आणि त्या रूपात घरात पोचा की तुमचा कामाचा तणाव घरात जाणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी कामावर निघताना परत ते ओझं आपण काय करतो, बाहेरचा ताण घरात आणतो, मग घरच्यावर सगळ्यांवर चिडचिड करतो. जिंदगी जी नाही रे आप, जिंदगी काट रे. आणि या 10 दिवसांमध्ये आपला प्रयत्न काय आहे, वो काटने की अवस्था में जीने की अवस्था में आना है. जे जीवन का म्हणजे चाललंय बा, आजचा दिवस उद्या चाललाय असं नाही. आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. तो आनंद कसा, विथ स्माईल. प्लास्टिक स्माईल नाही लोकांना दाखवणार, इनर स्माईल. की कुटुंबासोबत आठवा बरं की शेवटचं, म्हणजे मी माझ्या फॅमिली काउन्सिलिंगचे सेशन असतात तेव्हा मी विचारते की पती पत्नीच्या नात्यामध्ये शेवटचे आनंदाचे क्षण केव्हा, मायेने डोक्यावर हात केव्हा फिरला, सांगायला वेळ लागतो लोकांना. का बरं?
कारण तुम्ही कामाच्या ओझ्यामध्ये स्वतःला एवढं टाकून दिलेलं आहे की कोण आपल्या घरात आहे, मुलं तुमची वाट बघतात आहे तुमच्या प्रेमाच्या शब्दाची. मला सांगा किती घरांमध्ये, एक तर लक्षात ठेवा की घरामध्ये एक मोबाईलची वेळ ठरवून घ्या. कौटुंबिक लेवलवर स्वतः म्हणजे कुटुंबासोबत जेवण. अरे लक्षात घ्या की आयुष्य आपलं त्या पोटभर जेवणासाठी आणि मुलांना चांगलं शिक्षण, चांगलं एज्युकेशन, चांगल्या सर्व्हिसेस देण्यासाठी चाललंय. पण ते करत असताना तुम्ही केव्हा जगणार? एक क्षण स्वतःचा सुखाचा तुम्ही केव्हा जगणार हा प्रश्न विचारा, की त्या आनंदाचा आणि मोकळा श्वास तुम्ही केव्हा घेतला शेवटचा? कोण सांगेल? तो आयुष्याचा, की जसं तुम्ही बिलकुल म्हणजे आपल्या जीवनाचा उद्देश माहिती, स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे शब्द नाही आहे. स्वस्त म्हणजे शरीर आणि मनाने तुम्ही स्वस्त आहे. मस्त म्हणजे प्रत्येक क्षणाचा तुम्ही एकदम आनंद घेताय आणि त्याचा रिझल्ट तुमच्या जीवनात परम सुखाचा वर्षाव करतोय असा जबरदस्त आहे. सांगा बरं कोण या पद्धतीने जीवन जगताय? इथे बसलेल्यापैकी कोण या पद्धतीने जीवन जगत आहे ते? देखो हम जिंदगी कसं आहे, एक रोज एका श्वासामागे जीवनाचा एक क्षण जातोय हो. प्रत्येक श्वासामध्ये जीवनाच्या कितीतरी क्षणांना आपण संपवून राहिलेलो आहे. पण या जीवनाला जर खऱ्या आनंदाने जगायचं असेल ना, एक नवी सुरुवात मात्र करायची आहे. का करायची आहे? कारण कसंही जगलो ना, हे जीवन एक दिवस संपणार आहे आणि याला टाटा बाय बाय करायचं आहे. उद्यापासनं आपण दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा आपल्या जीवनात, प्रथमतः आपल्या जीवनामध्ये आपण शिकणार आहे की रेकी काय आहे, रेकीचे 5 तत्व काय आहे. पण ते फक्त शिकण्याचा अभ्यासक्रम नाही आहे, तर ती जीवन जगण्याची कला आहे. हे 3 दिवस आपण तयारी केली, पूर्व तयारी केली. का तर आपल्याला ही एवढी पवित्र ऊर्जा जर आपल्या जीवनामध्ये घ्यायची आहे आणि आपणच शारीरिक मानसिक दृष्ट्या तयार नसलो ना, तर माझ्यासारखे 10 लोक तुमच्या जीवनात आले तर बदल घडवू शकणार नाही. कारण उत्तर, हजारो लोक आहेत प्रवचन देणारे युट्यूबवर माझ्यासारखे पॉझिटिव्ह बोलणारे, त्याच्याने फरक पडत नाही. पण जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाची जबाबदारी घेता की यस, आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी, तुम्ही सांगितलेल्या ऍक्शन जरी फॉलो केल्या ना, की दररोज एकच नियम करा की आयुष्यात नवा संघर्ष, नवं सफरिंग येणार आहे, पण त्याच्यासाठी त्या सफरिंगला एका कागदावर लिहा, पाडा आणि जाळून टाका. खूप पॉवरफुल टेक्निक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय पाहिजे आहे ते ब्रह्मांडाला सांगायला सुरुवात करा. कारण आजपर्यंत आपण त्या ब्रह्मांडापर्यंत आपल्या जीवनातल्या दुःखांचाच पाढा वाचलेला आहे. इथून पुढे व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला नेमकं काय करायचंय, ती पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता ब्रह्मांडापर्यंत पोचवायची आहे. कारण जीवन खूप सुंदर आहे. लक्षात घ्या, आता माझ्याकडे एक ऑफर आहे आणि याच्यानंतर कंप्लेंट्स पण जाणार आहे. किरण मॅडम, कुठून आहात? अनम्यूट करा बरं. माईक ऑन करा किरण मॅडम. हा नमस्ते मॅम, ओके. मी परभणी इथून आहे. परभणी. माझ्याकडे ना तुमच्यासाठी एक ऑफर आहे, म्हणजे इथे बसल्या सगळ्यांसाठीच आहे, पण आता व्हॉलेंटियर म्हणून मी तुम्हाला सिलेक्ट केलंय. मॅडम 5 करोड रुपयांची ऑफर आहे, हम्म. पण त्या बदल्यात मला तुमचे 2 डोळे पाहिजे. नको आहेत पैसे. एक हात, नाही. एकच पाय. लक्षात घ्या की आपण स्वतःबद्दल किती कंप्लेंट असतो ना, की माझ्याकडे ही कमतरता आहे, ती कमतरता आहे. पण कधी त्या ईश्वराने आपल्याला भरभरून दिलेला आहे त्याच्याकडे लक्षच नसतो हो. बरेच लोक आहेत ज्यांना डोळे आहेत पण पाहता येत नाही. त्यांनी आजपर्यंत या पृथ्वीवरचं सौंदर्य अनुभवलंच नाही आहे. कान आहे पण या पृथ्वीवरचा आवाज, पक्ष्यांचा तो किलबिलाट, सागरांचा तो ध्वनी त्यांनी ऐकलाच नाही आहो. तोंड आहे पण बोलताच येत नाही असे असंख्य लोक आहेत. मी फेसबुकवर एक चित्र पाहिलं होतं 16-17 वर्षाच्या मुलाचं. त्याला दोन्ही पाय नव्हते आणि ते दोन्ही पाय त्यांनी चॉकने काढलेले होते. जे स्वप्न त्याचं कधीही पूर्ण होऊ शकत नव्हतं, पण त्यांनी ते चॉकने रेखाटण्याचा प्रयत्न केला होता. त्या ईश्वराने भरभरून आपल्याला दिलं असताना आपण फक्त कंप्लेंट मोडमध्ये जगतो. काय नाही आहे त्याच्यावर फोकस करतो. पण करोडोंच्या किमतीचे, म्हणजे बघा 5 करोडला आपल्यापेक्षा
डोळ्यांचीच किंमत आहे. जे 5 करोड भेटून आपण डोळे द्यायला तयार नाही आहे, मग पूर्ण शरीराचं ऑर्गन बघा. अहो आपल्यासाठी हे हृदय निरंतर, आपल्याला सुट्टी पाहिजे रविवारची, पण हे निरंतर हृदय जे धडकतंय आपलं ना, त्याला कधी आपण थँक्यू म्हटलं का? त्याने 1 सेकंदाचा ब्रेक घेतला नाही अजूनपर्यंत. आपल्यासाठी लंग्स काम करत आहे, आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम काम करत आहे, आपले हात निरंतर काम करत आहे. आजपर्यंत फक्त उपयोग मात्र आपण यांचा केला, पण थँक्यूचा एक शब्द आपल्या स्वतःसाठी उच्चारला नाहीये. आणि लक्षात घ्या, स्वतःलाच प्रेम करता आलं नाही तर काय जगाला प्रेम करा. कारण या प्रेमाची सुरुवात पहिले स्वतःपासून होते. किती निग्लेक्ट करतो आपण स्वतःला, सगळ्या गोष्टीत निग्लेक्ट करतो. कपडे चांगले घालणार, पण विचारांचं काय? जोपर्यंत त्या विचारांची पवित्रता आपल्या मस्तिष्कामध्ये येणार नाही ना, सोन्याचे पहाड जरी आले ना, आणि पैशाने सुख विकत घेता येत नाही. पैशाने जर सुख विकत घेता आलं असतं तर कोरोना काळामध्ये अमेरिकेतला एक व्यक्ती 7 स्टार हॉटेलचा मालक होता. 7 मजली हॉटेलवरनं सगळा पैसा फेकून दिला त्यांनी, सुटकेस मध्ये भरला पैसा आणि स्वतः उडी मारून स्वतःचे जीवन संपवलं. का? तर त्याचे कुटुंबातले 5ही सदस्य कोरोनाने मृत्युमुखी पडले. मग विचार करा की आपल्या जवळ आपले 2 हात आहे काम करायला. आज थोडं स्वतःला प्रेम करूया. हृदयाला, आपल्या हाताला स्पर्श करा बरं. हे हात आपल्यासाठी अनेक वर्षापासून कष्ट करून उभे आहेत. त्यांना थँक्यू, आय लव्ह यू म्हणा. कारण त्यांनी जर कष्ट केले नसते ना, तर आज तुमच्या जो जी डिग्री आहे ती नसती. त्या हातांनी तुम्ही सुंदर कलाकृती करू शकता, त्या हातांनी सुंदर काम करू शकता. जस्ट से देम थँक्यू, आय लव्ह यू. या डोळ्यांना स्पर्श करून थँक्यू म्हणा की आज हे सुंदर सृष्टी, हे डोळे आपल्याला दाखवतात आहे. जस्ट से थँक्यू अँड आय लव्ह यू. डोळ्याला थँक्यू म्हणा. या कानाला थँक्यू म्हणा की या कानांनी आपल्याला हे सुंदर जगातले विविध आवाज ऐकवले, त्यासाठी जस्ट से थँक्यू. या मुखाला, ओठांना स्पर्श करा की याने आपलं पोटही भरलं आणि आपला संवाद लोकांपर्यंत पोहोचवला. जस्ट से थँक्यू अँड आय लव्ह यू. या हृदयाला थँक्यू म्हणा की जो निरंतर आपल्याला जगवण्यासाठी कार्य करत आहे. जस्ट से थँक्यू अँड आय लव्ह यू. आज आपल्या शरीराच्या प्रत्येक ऑर्गनला थँक्यू म्हणा, जो आपल्याला जगवण्यासाठी कार्य करत आहे, आपल्याला या पृथ्वीवर अधिक काळ टिकवण्यासाठी कार्य करत आहे. आणि आता एक प्रश्न स्वतःला करा की तुम्ही या देहासाठी काय करत आहे? या देहाला सकारात्मक विचार जर नसले तर 99% आजारांचं कारण आहे. आपण या देहासाठी नेमकं काय करत आहे? आज होमवर्क करा थोडासा की या देहासाठी आपण काय करत आहे. खरोखर इथून पोटात जो आपण आहार टाकतो ना, सगळ्यात महत्वाचं काय, आपल्या सगळ्यात शरीराचा टणक अवयव दात आहे. सगळ्यात सॉफ्ट ऑर्गन आतडे आहे. आणि दात टणक काय, अन्न एक घास 32 वेळा चावण्यासाठी. आपण काय करतो? दातों का काम आतों पे दे देते, फिर डायजेस्टिव्ह सिस्टम खलास. बरोबर की नाही? इथून बका बका खायचं, कारण वेळ नाही आपल्याकडे. मग त्या आतड्यांवर किती ताण पडतो, आणि वर्षानुवर्ष असा ताण पडत राहिला की आजारांचे कारण बनतात. सो आज आजचा क्लास संपवताना आणि उद्या रेकी ऊर्जांसोबत भेटताना विचार करून या की स्वतःला प्रेम करण्यासाठी आणि स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आपण नेमकं काय करतोय. आजच्या होमवर्क मध्ये हा होमवर्क अवश्य करा. तो तर कंपल्सरी आहे, रोज लिखो पाडोर चलाओ. त्यासोबत दुसरी लिस्ट बनवायची आहे, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. आणि तिसरा होमवर्क आहे की तुम्ही सेल्फ लव्ह साठी काय करताय, स्वप्रेमासाठी काय करताय. हा टास्क तुम्हाला रेडी करायचा. सो आजचं सेशन कसं वाटलं? लास्ट 1-2 फीडबॅक बाकीच्यांनी ग्रुपवर शेअर करावं. सो एनीवन, कसं वाटलं आजचं सेशन? कारण तुमची शेअरिंग मला माझ्यासाठी प्रेरणा आहे. या या, कोणीच नाही बोलणार? ओके, बोला अक्षता मॅडम, काय म्हणताय? तुमच्या मुलीला कसं वाटलं? तिलाच एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे मॅडम. बोल बेटा, कसं वाटलं? आज एवढ्या लवकर का क्लास संपला म्हणते ती. नाही बेटा, आमची वेळ झाली ना.
तिला 1 तास गेलेलाच कळला नाही अजून. चला ओके. शीतल मॅडम बोला. खूप छान वाटलं आणि मॅडम मी तुमच्याविषयी थोडं सांगेल. जवळजवळ 1 वर्ष 3 महिने झालं मी मॅडमचा तेव्हा क्लास अटेंड केलता. मॅडम मध्ये तेच आहे, तेव्हा पण त्या तसं शिकवत होत्या आणि आता त्याच्यापेक्षा आणखीन चांगलं. सो खूप छान शिकवतात मॅडम. आणि तेव्हा मी ऐकलं तेव्हापासूनच पॉझिटिव्ह असते नेहमीच. आणि डेली मी माझ्यासाठी 1 तास सकाळी 5:15 ते 6:15 वर्कआउट साठी मी देते डेली. सो खूप छान आजचा सुद्धा क्लास झाला. मॅडम जवळजवळ 3 दिवसामध्ये मी 6 पेज लिहून घेतलेले आहेत. चला छान. थँक्स मॅम. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. ओके. प्रिया मॅडम बोला. मॅडम खूप छान होता क्लास. खूपच सुंदर. एवढं भावनात्मक ओझं खरंच असतं मनावरती. कुठेतरी सबकॉन्शियस माइंड मध्ये एवढं असतं ते. जेव्हा आज ते थँक्यू म्हणायची प्रोसेस होती ना, त्यामध्ये कळलं की किती किती साठलेलं आहे आतमध्ये, जे आज हळूहळू करून निघत निघत चाललंय. ते अश्रूंच्या माध्यमाने निघालं. ते जसं म्हणजे असं असं हलकं वाटतंय, एकदम खूप लाईट, एकदम फेदर सारखं वाटून राहिलंय. थँक्यू मॅम सो मच. थँक्यू थँक्यू. शिल्पा मॅडम. माईक माईक ऑन नाही केलं शिल्पा मॅडम. हा बोला. आवाज मॅडम नाही आज येत आहे. हा आजचं बोला येतोय. सेशन आता येतोय का आवाज? येस येस बोला. आजचं सेशन खूप छान होतं. तुम्ही मेडिटेशन करताना जे सांगितलं की पूर्वी भूतकाळामध्ये आपल्याकडून कोणाला दुःख झालं असेल किंवा आपल्याला कोणी दुःख दिलं असेल तर त्यांच्याबद्दलचा राग मनातून बाहेर काढा. ते करताना थोडासा त्रास होत होता कारण काही गोष्टी अशा मनावर कोरलेल्या असतात. पण थोड्याच कालावधीमध्ये तुम्ही जे बोलत होतात कंटिन्युअसली त्याच्यामध्ये डोळ्यातनं पाणी पण येत होतं आणि त्यांच्याबद्दल एक क्षमा पण होती की हो माफ केलं मी सगळ्यांना सगळ्यांनाच माफ केलं आणि त्याच्यामुळे मन थोडं हलकं पण झालं. आणि माझ्या मुलीला बोलायचंय की तिची परीक्षा चालू आहे, तिला मी शाळेत घ्यायला जाते, 2:30 वाजता मी 2:45 वाजेपर्यंत घरी येते. तर ती रस्त्यात येता येताच मला सांगते चल पटापट सर क्लास चालू होईल क्लास चालू होईल. तर तिला थोडंसं बोलायचंय. बोल बेटा. मला खूप तुम्ही समजून सांगताय मला खूप आवडला. छान छान. मी कधी क्लासला जॉईन केली, तिने पहिल्यांदाच हा क्लास जॉईन केलाय ऑनलाईन. तर तिलाही ते समजतंय म्हणजे तुम्ही जे सांगताय ना ते तिलाही कळतंय चला आणि ग्रेट. ते प्रॅक्टिकल पण करते. तुम्ही सांगताय तसं प्रॅक्टिकल पण करते ती. थँक्यू. थँक्यू मॅडम थँक्यू. लहान मुलांचे जर संस्कार बदलले ना तर खरोखर घर बदलून जाईल आणि घरातल्या पुढच्या हो पिढ्या खरंच आहे बदलतील. आणि हे खरंच आहे हे सगळ्या घरामध्ये झालं पाहिजे. थँक्यू. कारण तुम्ही ते करताय की मुलांना क्लासला घेऊन बसवताय ना, हे खूप मोठी गोष्ट आहे. हो त्यांनाही समजलं पाहिजे ना काय म्हणजे आई काय करते ऑनलाईन, Yes. आई काहीतरी अभ्यास करते तर मला पण ते करायचं आणि आतापासूनच केलं तर उलट चांगलीच गोष्ट आहे. खूप छान. थँक्यू. बोल थँक्यू बेटा मॅडम बोल. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. स्माइल आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून बोल. मॅम आता तुमचा क्लास चालू होता ना काल, तेव्हा ॲक्च्युली म्हणजे माझी आजी आहे ना, अ, म्हणजे माझ्या मामाने फोन केलेला की म्हणजे अ, अ, आपलं हे मंगळवारी आहे ना तिची कंबर खूप दुखत होती. तर म्हणजे तुम्ही बोललेलात ना की म्हणजे माझ्या मम्माची पण तब्येत थोडी बरी नव्हती, म्हणून मग मला इंटेन्शन आले म्हणून मी लगेच तिची हिलिंग केली. आणि मग आत्ता काल तिचा फोन आलेला तुमच्या लेक्चरच्या वेळी की तिची कंबर पूर्ण बरी आहे म्हणून. त्याला छान अभिनंदन. हा आमचा छोटा हिलर आहे जो डिस्टन्सनी पण हिलिंग करतो. चला थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. भेटूया उद्या या ऊर्जांसोबत. उद्या आपण ऍक्च्युअल रेकी शक्ती काय आहे, कशी काम करते आणि रेकीचे 5 प्रिन्सिपल्स बघणार आहोत. सो नक्की अटेंड करा आणि अशाच विथ स्माइली जीवन जगा. थँक्यू 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 व्हेरी मच. थँक्यू.